आत्या, आता ना खरंच खूप झाले तुमचं. प्रत्येक कामामध्ये माझी चुका काढता. लय बोलायला लागली सुरू सुरू. येऊ दे माझ्या पोराला, थांब. एक तर तू राहशील या घरात, नाही तर मी राहीन. काय झालं आई? काय सांगू बाळा, आजकाल लय चुरू चुरू बोलायली आणि थोडं काही बोललं की फुगून बसते. बरं थांब, मी बोलतो तिच्याशी. काय झालं विश्रांती? काय सांगू तुम्हाला, दिवसभर काम करते. कामामध्ये कसं दिवस निघून जातो मला सुद्धा नाही कळत. आणि थोडी जरी चूक झाली ना, आता एवढं बोलून दाखवतात ना. बरं ठीक आहे, जाऊ दे. बरं जाऊ द्या, चला तुम्हाला जेवायला वाढते. आता तूच सांग, एवढं सगळं ऐकल्यावरती मला कसं जेवू वाटेल? त्यासाठी तुला म्हणलं होतं आईला गावाकडेच राहू दे. मला माहिती होतं तुमच्या दोघीचे भांडणं होतील. जर तुझी साईड घेतली की आईला वाईट वाटतं की माझा मुलगा चांगला नाही, आणि जर आईची साईड घ्यावा तर तुला वाईट वाटेल की माझा नवरा चांगला नाही. मी करू तरी काय? आणि जर हे असंच राहिलं ना तर लवकरच हे घर तुटून जाईल. आणि हे फक्त मी तुला सांगू शकतो, कारण तू बायको आहेस. आईचं का, आईचं आता सगळं झाले. आता इथून पुढं सगळं आपल्यालाच बघायचंय. आत्या, मला माफ करा. आतापर्यंत जे काही झालं ना ते विसरून जा. काय झालं विश्रांती? सगळं ठीक आहे ना? आपल्या दोघीच्या भांडणामुळं त्यांना खूप त्रास होतोय. आणि ना मला माहिती आहे, मी जर चांगली सून झाले ना तर तुम्ही पण नक्कीच चांगले सासू बनताल. हो, तू पण माझी मुलगीच आहेस. आई समजून मला पण माफ कर. आता तर तुम्ही खुश आहेत ना? तुम्हाला ना आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. इथून पुढे ना आपल्या घरी आता कधीच भांडण नाही होणार. मी तुमची आणि तुमच्या घरच्यांची आता खूप काळजी घेणार आहे. आणि तुझी? माझी काळजी घ्यायला तर तुम्ही आहेत ना.